दिल्लीमध्ये एका 20 वर्षाच्या मुलाने एका 4 वर्षाच्या मुलीचा रेप केला आणि या केसमध्ये दिल्ली हायकोर्टाने त्या मुलाला डेथ पेनल्टी देण्यास नकार दिला. दिल्ली हायकोर्टाचं म्हणणं हे होतं की त्या मुलाचा पास्ट रेकॉर्ड 20 वर्षांचा हा क्लिअर आहे आणि त्याच्यामुळे ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिनमध्ये येत नाही. सो मग हे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन म्हणजे आहे काय? सो सुप्रीम कोर्टाने मच्छी सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये 1980 मध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन हा कॉन्सेप्ट दिला होता. या कॉन्सेप्टनुसार केव्हाही डेथ पेनल्टी देताना ती तेव्हाच दिली जावी की जर ती केस रेअरेस्ट ऑफ द रेअर असेल आणि नॉर्मल केसेसमध्ये डेथ पेनल्टीचं नॉर्मलायझेशन सामान्यीकरण केलं जाऊ नये. एक्सेप्शनल केसेसमध्ये डेथ पेनल्टी देण्यात यावी. आता डेथ पेनल्टी हे गव्हर्नमेंट का देत नाहीये किंवा जनरली डेथ पेनल्टी देण्यापासून नकार का दिला जात आहे, त्याच्यामध्ये बरेच कारणं आहेत. एक म्हणजे की एक लिबरल व्ह्यू आहे की स्टेट कांट क्रिएट लाईफ, सो स्टेट शुडंट डिप्राय लाईफ. आणि त्याचबरोबर की कुठल्याही गुन्ह्यामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे रिस्पॉन्सिबल नसतो. देर इज ऑलवेज अ इलिमेंट ऑफ सोसायटल फेल्युअर. समाजही त्याला तो क्रिमिनल बनण्यासाठी जबाबदार असतो. तसंच डेथ पेनल्टी देताना पण काही केसमध्ये डबल जिओपार्डी ही होऊ शकते. आणि डेथ पेनल्टी देत असताना एक सिस्टमॅटिक इश्यू आहे की जर तुमचा वकील चांगला नसेल, काही गरीब क्रिमिनल असतील तर तिथेच डेथ पेनल्टी दिली जात आहे. श्रीमंत लोक असतील, श्रीमंत त्यांचे खूप चांगले वकील असतील तर अशा केसमध्ये डेथ पेनल्टी दिली जात नाहीये. सो असे खूप सारे टेक्निकल इश्यूज आहेत डेथ पेनल्टी देताना. पण आता जर आपण ही जी डेथ पेनल्टी देत आहोत तर सुप्रीम कोर्टाने जो रेअरेस्ट ऑफ द रेअर डॉक्ट्रिन दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं आहे तो रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन खरंच काम करत आहे का? याच्यामध्ये इश्यू हा आहे की रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिनची सुप्रीम कोर्टाने कुठेही क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ व्याख्या दिलेली नाहीये. सो प्रत्येक जज आपल्या मताने प्रत्येक केसमध्ये ठरवू शकतो की रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे का नाही. आणि त्याच्यामुळं काही वेळा सुप्रीम कोर्टाचंच असं मत आहे की वेगवेगळे जजेस हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टचे हे जे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन अप्लाय करतात, सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणलेलं आहे की ही एक लिथल लॉटरी बनलेली आहे. त्याच्यामध्ये कुठली कन्सिस्टन्सी राहिलेली नाहीये आणि त्याच्यामुळे याच्यात वस्तुनिष्ठ डेफिनेशन आणणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच केसेसमध्ये जिथं मीडिया सेन्सेशनॅलिझम होतं, मीडियाचा प्रेशर असतो, तिथे ही डेथ पेनल्टी दिली जात आहे. किंवा तुमचा वकील जरी चांगला असेल तरीही डेथ पेनल्टी किंवा रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन वापरला जातो किंवा जात नाही. आणि तसेच आपल्याला सर्वांना निर्भयाची झालेली रेप केस ही माहीत आहे. त्या केसमध्ये पण सुप्रीम कोर्टाने रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन वापरला, डेथ पेनल्टी दिली. पण त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की आम्ही डेथ पेनल्टी देत आहोत दॅट इज बिकॉज टू सॅटिस्फाय कलेक्टिव्ह कॉन्शियन्स ऑफ द सोसायटी अँड टू कीप पीपल्स फेथ इन जस्टिस सिस्टीम इंटॅक्ट. की समाजाचं म्हणणं आहे की ह्यांना डेथ पेनल्टी द्यावी आणि जर आम्ही ती नाही दिली तर लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल आणि त्याच्यासाठी आम्ही ही डेथ पेनल्टी देत आहोत. सो अशा प्रकारे हे जे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस डॉक्ट्रिन आहे ते नीट काम करत नाहीये हे नक्की आहे आणि त्याच्यासाठी एक वस्तुनिष्ठ क्रायटेरिया बनवणं अत्यंत गरजेचं आहे.